तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलासा मिळालेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला यामुळे स्थगिती मिळालेली आहे. आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे. सुनावणी होईपर्यंत माणिकराव कोकाटे यांना यामुळे दिलासा मिळालेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणासंदर्भातली सुनावणी पार पडत होती आणि यामध्येच आता सर्वोच्च न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला देखील यामुळे स्थगिती मिळालेली आहे. तर आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हणणं हे मांडलेलं आहे. राज्य सरकारला देखील नोटीस या संपूर्ण प्रकरणातली ही जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत आता माणिकराव कोकाटे यांना हा काहीसा दिलासाच म्हणावा लागेल. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी ही जाऊ शकते का अशी शंका देखील व्यक्त केली जात होती. त्यांच्या आमदारकीवरती देखील टांगती तलवार होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांना हा एक दिलासा म्हणावा लागेल. त्यांच्या शिक्षेला देखील स्थगिती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर आमदार म्हणून देखील अपात्र ठरवलं जाणार नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवरची जी ही टांगती तलवार होती ती आता काहीशा प्रमाणात गेलेली आहे असं म्हणावं लागेल. राज्य सरकारला देखील या सगळ्याच संदर्भामध्ये कोर्टानं नोटीस जारी केलेली आहे. त्यामुळे आता सुनावणी होईपर्यंत माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील वाचणार आहे आणि त्यांच्या या सगळ्या शिक्षेला देखील स्थगिती मिळणार आहे. 2 वर्षांची शिक्षा ही माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली होती. उच्च न्यायालयाकडून हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेलं होतं. माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडलेली आहे.